मला. ते म्हणते आम्ही किती पिऊ त्याच्या बापाचं काय जात, माझ्या बापाचं काही जात नाही, पण तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो याचं वाईट. पोरी तर म्हणते आम्ही पळून जाऊ नाही तर काय करू. प्यार क्या चीज है इंद्रीकर को क्या मालूम. प्यार तो अंधा होता है, इंद्रीकर ने तो प्यार किया ही नहीं. पण ती सक्तीची. मी बोलतो हा विनोद आहे, विनोद. लहान पोरं पटकन बोला बैठे बैठे सावधान. सावधान म्हणजे वटावले तो. सावधान का विश्राम पोरानं पटापटा बोलायचे. घाबरायचं नाही. तुम्हाला आपलं कीर्तन आवडत घाबरायचं नाही. आज सगळे लोक काय वापरतात मोबाईल. आता पाया पडून सांगतो महिला पुरुष थोडा राग येईल लोकांना, मला शिव्या द्या, पण माझा ऐका. मोबाईलचा वापर थोडा कमी करा. अर्जुनाने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर विश्वस्वरूप जेव्हा देवाने दाखवलं तेव्हा अर्जुन जरी घाबरला असता तरी त्याला सांभाळणारा देव होता. तुमच्या माझ्या हातात एक 11 रूट मोबाईल आहे. याच्यातून तुम्हाला कोणीच वाचू शकत नाही. एक गोष्ट मोबाईल मध्ये चांगली नाही. मारामारी, लफड, अडवणे, उडवणे. इश्क ही मेरी जिंदगी है. फूल है गुलाब का. एवढं बारीक कशाला देतो, सूर्यफुलाचं दे ना. आणि मोबाईल मुळे काय झालंय एका मिनिटात सांगू का पुढे जाऊ सांगा. गाणारी पोरं पटापटा बोला. मोबाईल मुळे दृष्टी गेली. मान्य. 1 डोळे गेले. 2 कंबर गेली. मेंदू गेला. दुसरी गोष्ट मित्र नाही. आणि मोबाईल मुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट संवाद संपला. बोलत नाही लोक. आता मोबाईल मुळे झोप येत नाही. झोप यावा गाणारी पोरं पटापटा बोला. झोप यावा म्हणून त्याने क्वार्टर सुरू केली. काय क्वार्टर मुळे त्याला झोप आली. पण क्वार्टरला काय लागतात पैसे. मग पैसे नसल्यामुळे त्याने चोरी सुरू केली. अगोदर घेतला मोबाईल, प्यायला लागला क्वार्टर. पैसे कमी पडले म्हणून करायला लागला चोरी. चोरी करून त्याने भारी मोबाईल पटापटा बोला भारी मोबाईल घेतला. घेताना तो गेम खेळायला लागला. 2-3 गेमचे नाव सांगा पटकन. फ्री फायर, पबजी, विकासाच्या दिशेने पहिलं. चला बरं. आणि गेम खेळता खेळता त्याला तो खेळायचा ना लागला. पहिला काय घेतला मोबाईल. लागला दारू प्यायला. त्यामुळं करायला लागला चोरी. चोरीमध्ये त्याला म्हणाले पैसे. पैशामुळे तो लागला गेम खेळायला. गेम खेळता खेळता त्याला ऍप सापडला आणि ऍपवर दोस्ती झाली. कोणाशी? पोरीशी. करेक्ट. दोस्ती पोरीशी झाली. पटकन बोला. दोस्ती पोरीशी झाली. त्यानं पोरगी बाहेर नाही तरी तो कामाला लागला. तिनं ओळखलं हा कामातून गेला. याचं एटीएम मोकळं करायला हरकत. तिने याचं एटीएम मोकळं. हे भिकारी झालं. प्रेम वाढलं. पळून जायचं. पळून जायचं ठरलं. पळून गेले. पैसे करेक्ट. पैसे संपले. प्रेम कमी झालं. तिला तिच्या पहिल्या प्रियकराचा फोन त्यामुळे याला लोन आला. याला तिच्या ठून दिली. ती निघून याला टेन्शन
काय म्हणले, एक उमदा व्यक्तिमत्व गेलं. वाट लागली वाट. सावध व्हा. या परिवाराच्या दुःखद प्रसंगाला जमलेल्या अत्यंत श्राद्धाच्या कीर्तनाला पटकन सुरुवात करतो. महिला मंडळाला पहिला प्रश्न बोलत जायचं. माणसाने जन्माला यावं किंवा नाही, हा नाहीला नाही. बचत गटात लय भाषण लालारे बोर पटकन. आपल्या घरात पप्पाचं मम्मीचं भांडण झालं तर स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. करेक्ट. आणि खाली मान घालून भामतेव आणि कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. आपल्या घरात भामतं कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. करेक्ट. मला पटकन बोलणं. आपले पप्पा वाघाला घाबरत नाही, आपले पप्पाला सापाला घाबरत नाही, आपले पप्पा सिंहाला घाबरत नाही, आपले पप्पा फक्त घरात एवढी बोलणं असतं तर लई थांबलं असतं. महिला म्हणलं आता पुरुष म्हणले सर पुढे जातो पटकन आला. जरा बारीक आहे का आता श्रद्धा सुरुवात करायची. यावं किंवा नाही? उत्तर नाही म्हणलं तरी यावं लागेल आणि हा म्हणलं तरी फायनल झालं. दुसरा प्रश्न आल्यावर जावा लागेल. पुरावा आहे का? दुसरा अध्याय उपजे ते नासले पुनर्विधीचे एका टीका यंत्रणेचे प्रवेगळ्या. 15वा अध्याय आगा उपजणे आणि नेमणे. अजून पुरावा पुनर्विचाराला पुनर्निर्माण. यावं लागतं आल्यावर जातं. मग एखादं मला कीर्तनात विचारलं महाराज जर यावं लागतं तर जायचं आहे, मग यायचं जर आहे जायचं जर आहे तर यावं का लागतं? उत्तर मागचे भोग भोगायला. सावध राहायचं. पुरावा 17वा अध्याय. चार जाणीचे फुले मानत जाणीचे बोलले आणि भोगे जाणीचे गेले कर्म पूर्वजन्मीचे. अजून पुरावा काकडा मुका झालो वाचा गेली होतो पंडित महाज्ञानी. चार वेद गदगद वाणी गर्भामध्ये झाली सर्व हानी. माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला वागता. साधू संतांची निंदा केली हरिभक्ताची स्तुती नाही केली त्याने वाचा पंगू. अजून पुरावा पूर्वजनी पाप केले ते भविस्तरले. विषय सुखनाशिवंत पुणे तिमिर कोंबले. ज्ञान दृष्टी हरपणे दोन्ही नेत्र. पुरावा एका मिनिटात. माझा बाण एका निष्पाप बाळाला लागेल हे माहिती नव्हतं तरी लागला. आणि माझा शाप एका सूर्यवंशातल्या क्षत्रिय कुळातल्या राजाला लागेल याची कल्पना नव्हती पण तो शाप त्याला लागला. आणि मी जन्माला आल्यावर मला टोपलीत बसून नदीतून पलीकडे जावं लागेल ही कल्पना नव्हती तरी जावं लागलं. आणि मला दूध एका आईचं प्यावं लागेल आणि वाढावं एका लागेल याची कल्पना नव्हती. उद्या मी राजा होणार आहे. माझ्या डोक्यावर राज मुकुट येणार होता पण माझ्या अंगावर वल्कले येतील हे माहित नव्हतं तरी यावं झालं. भोगायचं बरवायचं ना असं का झालं. आता जायचं ठरलं. यायचं भोगायचं. पटापटा बोला. यायचं भोगायचं जायचं. पण कधी कधी बावळातवादी गप्पा आणू नका. महाराज बिरजनी डायका कोणी दाव्याचे प्रवचन करण्यास आले. सोमवारी मरण पवित्र नाही, एकादशीला मरण पवित्र नाही, माळ घालून मरण पवित्र नाही, खाते फोडून मरण पवित्र नाही, लई माणसं मौतीला येणं म्हणजे पवित्र नाही. माळकरी सुद्धा नीट मारतात असा नियम नाही. आता मी पोपटवानी बोलतो. मारायच्या टायमाला अंडे मागू शकतो. असा बावळाटपणा करायचा नाही. सोमवारी मरण पवित्र नाही, एकादशीला मरण पवित्र नाही, भजन करी देह ठेवणं पवित्र. काही लोक म्हणतात त्यानं काशी गेली. काशीचा नियम असा आहे काशीला गेल्यावर जिवंत गावात यायचं नसतं असं नियम आहे. तिथंच मारायचं.
डाव्याचा असतो तो तिथून गावात येतो. मी डाव्याचं खात नाही, तुझ्यामुळेच कावळा येत नाही. ते म्हणाल महाराज हे सांगत कशावर? 12 वाद्य ओळखले रे आपल्याकडं. मोक्ष देऊन उदार होई कीर काशी, शरीर तये गावी वेच किजे. ज्ञानोबा म्हणजे तिथं शरीर काही गप्पा आणायचे आपलं लोक ऐकणारी भेटली म्हणजे तो असं म्हणतो तो तसा म्हणतो. ऐका आता मरायच्या आधी तुम्हाला म्हणून सगळं दाखवतो. एक माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. 2 शुक्ल पक्ष असावा. 3 उत्तरायण असावं. आता दक्षिणायन आहे, आता दक्षिणायन आहे. 20-12 पर्यंत दक्षिणायन आहे. म्हणून 2020 ला वक्ते बाबा सारखा महात्मा मरताना उत्तरायणाची वाट पाहत होता. त्यांना भेटायला गेलेली माणसं म्हणायची उत्तरायण लागल्यानंतरच मी जाणार आहे. 12 वाजता उत्तरायण लागलं तर 3 वाजता वक्ते बाबाने देह ठेवला. हा या वर्षाचा इतिहास आहे. असा बावळटपणा चालत नाही. वारकऱ्याला सुद्धा लई मोठे माणसं घालवली महाराज. कोरोनाच्या काळात वक्ते बाबा सारखा माणूस गेला. बाबा इंगळे गेले तर चाली गेल्या. बाबा महाराज इंगळे गेले तर चाली किती पिठाखाली तर तशा चाली कोणता म्हणता येणार नाही. इंगळे महाराज मेले पण त्यांचे कीर्तन कोणत्या पाखऱ्याला वाजत झालं नाही. देवाने विभूती दिल्या होत्या माझ्या पाठ. चला पुढं बघले आपण, त्याच्या पुढे जाऊ. एक दिवसा झालेला असावा. 2 शुक्ल पक्ष असावा. 3 उत्तरायण असावं. नीट ध्यानात ठेवा. आणि 4 पाया पडून सांगतो याला जपा, याला कात्री लागू नये, नाही लागू कात्री. याचं सीझर होऊ नये, याचं बायपास होऊ नये, याचा अटॅक येऊ नये. हे खरं सांगू तुम्हाला, हे असं जावं यमाच्या ताब्यात, पण डॉक्टरच्या ताब्यात जाऊ नये. विनोद नाही. ज्या माणसाची बायपास झाली, ज्या माणसाची एंजिओप्लास्टी झाली, किती मोठी माणसं होत्या, शरीरानं खचतात. वाकरवर चालणं, कुबडीवर चालणं, पारतंत्र्यात चालणं बरं नाही. कुबडीला वाटा उतरला, लघवीला जायचं ना. तुम्हाला 10 मिनिटं थांबा, पाणी आलं डोळ्यात. आयुष्यभर मी कष्ट केले. माझी लघवी जर दुसऱ्याच्या ताब्यात जात असेल तर देवा याच्यापेक्षा मला न ठेवलेलं काय वाईट आहे, काय वाईट आहे. हे असे प्रसंग कुटुंबांमध्ये आले. आता कुटुंबांमध्ये माणुसकी बिनुष्की हा विषय राहिला नाही. आता हे घरं बिरं बांधलेत आपण, हे फक्त लोकांना दाखवायला आहे. घरात काय हे लोकांना काय माहिती. आता हे फक्त वरवर चाललंय. घरात काय वातावरण आहे आपल्या. महिना नाही झाला कोरोनामध्ये पेशंट गेलेला. काही माणसांनी बसलेले माणसं ध्यानात ठेवा, काही माणसांनी 50 वर्ष तेवढे अंत्यविधी पाहिले नव्हते, एवढे 3 महिन्यात पाहिले. जायला माणसं नाही, स्वतःचा मुलगा जवळ नाही. महाराज पिंडदान झालं नाही, पिंडदान झालं नाही, पेटवायला माणसं नाही. काय धडा दिलाय देवाने, तरी माणसं कवडी मात्र बदलली नाही. हो काय निर्दयी जनता आहे महाराज. अरे आता तरी थोडं सुधरून वागायला पाहिजे. काय दुःख काढले लोकांनी महाराज. काही घरांमध्ये आईवडील राहिले आणि मुलगा गेला. अरे ज्या झाडाचं सावलीला आयुष्य घालायचंय ते झाडच उतळून पडलंय. आई बापांना काय आधार राहिला. कोरोनाने फार मोठा धडा दिला, पण लोकांवर तीळ मात्र परिणाम नाही झाला. लोकांना माणूस गेल्याचं दुःख झालं नाही, खाते फोडून गेला नाही याचं दुःख झालं. बोलू नाही बाईला म्हणलं 2 गुजीरवाणी मुलं आहेत. 2 गुजीरवाणी मुलं आहेत, 2 गुजीरवाणी. त्यांचा बाप गेलाय, त्या कुणाचा तरी मुलगा गेलाय, कुणाचा तरी आई बापाचा मुलगा गेलाय. बायको 13व्या दिवशी स्वतःची मुलं घेऊन निघून गेली.
आणि वरून ती जबाब म्हणला वाटणे व्यवस्थित करा, माया मुलीचा हिस्सा देऊन टाका. माणसं मेल्याचं दुःखच राहिले नाही लोकांना. माणसाच्या डोक्यात फक्त पैशाची खटकी बसली. काय मत आहे तुमचं? अरे पैसा कामाला येत, मित्र कामाला येत. अरे भयान रात्री एकटा स्मशानात चढत होता. कोण होतं फायदा? अरे कपाट भरून नोटा होत्या, कपाट उघडायला माणसाला एकुलता एक पोरगा होता, स्मशानात नाही आला. 5 वाजता पहाटे डॉक्टरनं फोन केला, तुमचे वडील शेवटच्या स्टेपला. त्याने काय सांगितलं डॉक्टरला? डॉक्टर साहेब वातावरण दूषित आहे, मी येऊन काय करू शकतो? फाटणाऱ्या म्हाताऱ्यानं ते वाक्य ऐकलं, जागेवर मिळालं म्हातारा. अरे हे अनुभव आपण 5 पुस्तकातले नाही, हे 3 महिन्यापूर्वी अनुभवले. तरी लोक नालायकवाणी कचा कचा दारू पेत आहे, कचा कचा जुगारी खेळत आहे. अरे लासा वाटतो रे. कोरोना हा 2-3 वर्षातून एकदा यायलाच पाहिजे, पण इतका नको. आमची सुद्धा चिरली. विनोद नाही मला. काय लोकांना दुःख राहिले, कायचा भाऊन कायची बहीण कायचं काय. इंदुरीकर म्हणतो तेच खरं, कायची बहीण कायचं काय. अरे म्हातारा मिळाला, 5 वाजता डॉक्टरना फोन केला, तुमचे वडील शेवटच्या स्टेपला आहे. हा डॉक्टरला म्हणला वातावरण असं आहे आणि येऊ नये, मी काय करू शकतो? हे ऐकलं म्हातारे गेलं. म्हातारे पीटीत आलो. पीटीत येत होती म्हातारी. हा जाळायला नव्हता, सावडायला गेला तर त्या राखेत स्त्रीच्या पायातली जोडी सापडली, जोडवी. तो म्हणला माया बाप जोडीच गावा घालीत होता. त्याच्या पिटीत म्हातारी दुसऱ्याची आली, त्याचा म्हातारा आला. आणि ज्याची म्हातारी गेली तो नुसता राग चालायचा, म्हातारी करू द्या, जोडे पुढे गेले. बाबाच्या आईला काय सांग.
कसा मारावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरेला असावं, इंद्रिय टवटवीत असावी, शरीराचं तापमान समान असावं, आणि पाया पडून सांगतो मार्गाने जठराग्नी प्रदीप्त असावा. अन्न पाण्याचा त्याग करू नये. काही लोकांना लय उपवासाची सवय. तू पागल आहे. काही अडपट श्रावण महिन्यात एकच टाइम जेव्हा त्या महिन्यावर तुम्ही वाचीच्या पुढं. बरं काय बदल झाला? महिनाभर तुम्ही नवरात्री केलं, 9 दिवस केलं ना, उपास विपास केलं ना, तुमच्या वागण्यात काही बदल, बोलण्यात काही बदल मग ही जगमारा सांगितली मला तुम्ही बघर आणायची आणि लिंबू पिळून रस्सा आणायचा. ववेत माऊलीच्या तुम्ही शरीरात न पिळावे, तुम्ही वृत्त नियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थाशी न जावे, तुम्ही स्वधर्माते यजावे. उपास करायचा नाही, देवाला बोंबलं धिंडायचं नाही, फक्त तुमचा धर्म पाळा. 9 दिवसात एकदा तरी पप्याच्या आईच्या पाया पडली तू? पप्याच्या बाबाच्या नाही, कोणून घट उठवला. हा घट सजता सरायला तुला काय घट कळला? हा घट धाब्यावर लिंबू पिळी तू रस्सा तू करते आरती दुर्गे दुर्गट भारी का मग काय उपयोग केले? माणसं भांबवली. मला माऊलीने एक ओवी लिहिली, बांधून राहिलेली गाई जर सुटली ना तर ती घासात गेली ना, घास खात नाही, उडी आणते. बांबवली काय खाऊ? का हिरवा चारा भांबे पशु. ज्ञानावराला हिरवा चारा पाहिजे होती गाई, जशी भांबवली ना तशी सध्या माणसं भांबवली. उपास करू नका. वारकऱ्यांना 2च उपास करावा, सोमवार एकादश. आता आपल्या सरकार आम्हाला 3 आणि 2 करावं लागत्या. मरण ना माझ्या सोमवार सुद्धा जीवावा आलाय. आता मला त्रास होतो. कीर्तन करायचं म्हणजे एवढं सोपं नाही ना. आता एवढ्यांना शांत करायचं म्हणजे ताकदच लागत. एकला शांत होती. बरं चुकीच्या टायमाला कीर्तन आहे, कीर्तनाचं नाही का? अरे हा फुटण्याचा टाईम त्या व्हायला गाडी वाजवायची पाणी आली म्हणजे अवघड आहे ना. झाले जाऊ द्या हो. सगळी लोक निरोगी असावं एवढीच आपली इच्छा आहे. आम्हाला काय नाही, पण आमची कीर्तन थोडी का होईल पण काळाची. माझी कीर्तन महाराज म्हणून तरी ऐकायचं नाही. महाराज म्हणून त्या उलथू द्या. तुमचा मुलगा म्हणून ऐका. कानाला वाईट आहे पण सत्य आहे. जेवढे माणसं कोरोनातून नीट झाले त्यांनी इस्टेट ठेवायचे नाही. तो कोण घरचे बोलले ना का नाराय करून 14 दिवस अनुभव घेतला. ताब्यात पाणी वाटलं मला ताब्यात येणार हे नाराय. उद्या माझ्या नोटा जर पॉझिटिव्ह निघल्या, तुम्हाला जर त्रास झाला मला थोडी कोरोनाच्या बाबतीत जनजागृती व्हायला लईच अन्याय, लईच म्हणजे काही एवढं असतं का त्याने एक हात लावला होता म्हणून तिथं हात लावायचा नाही. आता काय या गोष्टीला किंमत आहे का? आपण शिकलोय चांगले, 90 लाख पगार आहे आपल्याला. एवढं येडेपणा चालतो का? हात सुद्धा लावायचा नाही. त्याच्या खुर्चीवर बसला होता, त्याच्या वट्यावरून जायचं नाही. वट्यावर का तू काय अर्थ आहे का? काय त्याच्या गायचं दूध डेअरीला घ्यायचं नाही. तो का गायला पेत होता. विनोद नाही, हा छेड आहे. हा त्या माणसाचा काय छेड आहे मा. आणि ते छळानच मिळली बरीच. माझ्या घरात माया शिकवायला ना कोणी. बरं एक तर काय झालं, मला मानवाचा पूर्वज माकड होता. तेव्हापासून माणसाला समूहात राहायची सवय.
14 दिवस एकट्यानंच बसायचं वरच्या खोलीत म्हणजे विरोध काम झालं त्याच्या. बरं फोन करा होता पप्पाची आई, फोन लांबून फटक्यानं उचलायची, लांबून बोला. आता बिचाऱ्याला काही झालं तर जीव आहे पप्पाची आईवर, काय बायको आहे ती मला एवढं कसं सोप आहे. ते वरच्या मजल्यावर ही खाली, तो वरून फोन लावायचा. मग हिला खाली उचलायला काही लगेच जंतू आहे का त्याच्यात ही पकड म्हणजे लांब आणि हे लावून दे मला. मी दिसली पाहिजे त्याला. म्हणे क्लिप टाकली. आज 3 वर्ष झाले या पोरांच्या हातात पेन नाही. कितीला येतो? 6वीला? तू 5वीला गेला का? माझं उद्या 9वीत बस. पिढी हे काय ऑनलाईन शिकायला हे मॅडम डिलीट करतात आणि गाणे ऐकतात. बरोबर खरं का खोट आहे? मग आपले भक्त खोटं नाही बोलतो, हे आपले भक्त आहे. लहानारे बरोबर तुम्ही क्लिप पाहता पण अभ्यास करीत नाही. मॅडम डिलीट करून गाणे ऐकता. खरे का खोट आहे? पण तुम्हाला मोबाईल शिवाय करमत? पोरींच्या आईला विचारा ना, तुमचा मोबाईल लागणो गुड्डीचा स्टडी. आमची गुड्डी सारखा स्टडी करते. पाटे घासत नाही, धुणं धुत नाही, अंथरुणाचे कपड्याचे घड्या घालत नाही, सारखी स्टडी. पण गुड्डी स्टडी कुठं करते? वरच्या मजलं पाहिलं गेलं गुड्डी नाही, स्टडी. गुड्डी गेली पर्यावरणाचा अभ्यास करायला. हा विनोद आहे. इंदुरीकरच्या आयुष्यात येतच फळे महाराज. मी खरं बोलतो, त्याची फळं भोगीतो.